तुम्ही कदाचित ऐकलं असेल की तुम्ही ऑनलाईन काय पोस्ट करता याबद्दल काळजी घ्यायला हवी. बरं, चला आपण एक गोष्ट ऐकूया ज्यामुळे आपल्याला समजेल की आपण असं का करायला हवं. एकदा काय झालं, टीम नावाच्या एका मुलाने त्याच्या आवडत्या सोशल नेटवर्कवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला. तो वाईट फोटो नव्हता, कदाचित थोडासा वेडसर होता, पण पुरेसा निष्पाप होता. पण टीमला हे माहिती नव्हतं की याच फोटोमुळे अडचणी निर्माण होतील. बघा काय, जेव्हा टीमनी हा फोटो इंटरनेटवर अपलोड केला तेव्हा तो काही ठिकाणी स्टोअर झाला. यापैकी एक म्हणजे टीमच्या आवडत्या सोशल नेटवर्कचं सर्व्हर, ज्याने त्याच्या सगळ्या मित्रांना तो फोटो पाहण्याची परवानगी दिली. दुसरा होता गव्हर्नमेंट सर्व्हर, ज्याने इंटरनेटवरून बरीच माहिती गोळा केली होती, कारण ती त्याला पुढे उपयुक्त ठरू शकेल या आशेने. आणि तिसरा सर्व्हर होता ओळख चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा. आता सोशल नेटवर्कवर टीमच्या काही मित्रांनी त्याच्या फोटोला लाईक केलं, पण बहुतेक जणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. याच दरम्यान सोशल नेटवर्कने टीमची माहिती एका जाहिरात संस्थेला उपलब्ध करून दिली. त्या जाहिरात कंपनीने टीमच्या फोटोमधली ही खेळाची तबगडी किंवा फ्रिस्बी पाहिली आणि त्याला अजून त्याच्यात जाहिराती पाठवायला सुरुवात केली, जेणेकरून टीमनी अजून या तबकड्या विकत घ्याव्या. पण पुढे जे काही झालं त्यामुळे टीम असं काही करू शकला नाही. आता बघा काय, ओळख चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला टीमच्या मित्रांपेक्षा टीमचा फोटो खूपच जास्त आवडला, कारण फोटोमध्ये मागे टीमचं घर दिसत होतं. त्या फोटोमधील माहितीच्या तुकड्यांपैकी एक म्हणजे तो फोटो नेमका कोणत्या ठिकाणी काढला गेला होता हे होतं, ज्यामुळे त्यांना टीमचा पत्ता शोधता आला. आणि या टोळीने टीम बद्दलची इतर माहिती आधीच गोळा केली होती, जी त्यांनी नकळतपणे ऑनलाईन पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याचा फोन नंबर आणि आधार क्रमांक देखील होता. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी टीमच्या बँकला फोन केला, टीम असल्याचं नाटक केलं आणि त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या माहितीचा वापर करून बँकेला त्याचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी फसवलं. आणि त्यांनी टीमचे सगळे पैसे स्वतःच्या खिशात ट्रान्सफर केले. या टोळीने टीमच्या ईमेल अकाउंटमध्ये पण प्रवेश मिळवला आणि त्यावरून त्याच्या मित्रांना मालवेअर पाठवलं, ज्यामुळे त्या मित्रांच्या बँकेच्या खात्याची माहिती सुद्धा चोरीला गेली. आणि हे सगळं टीमच्या सामाजिक जीवनासाठी वाईट होतं. आता मित्रांना गमावल्यामुळे स्वतःचं सांत्वन करण्यासाठी टीमने अगदी दूर कुठेतरी सहल काढायची ठरवली आणि विचित्र योगायोगाने त्याने त्याच देशाची निवड केली ज्या देशाच्या गव्हर्नमेंट सर्व्हरनी त्याचा फोटो स्टोअर करून ठेवला होता. दुर्दैवाने बिचाऱ्या टीमसाठी त्याच्या शॉर्ट्सवर असलेलं डिझाईन हे त्या देशाचं सरकार उलटवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडखोर सैन्याचा ध्वजही होता. आणि म्हणून टीम एक संभाव्य धोका म्हणून ओळखला गेला. त्यामुळे त्याला सुरक्षेसाठी बाजूला ओढलं गेलं आणि प्रवेश नाकारण्यात आला. आता टीमची गोष्ट ही वाईटात वाईट काय घडू शकतं याचं उदाहरण आहे. आणि तुम्ही पुढच्या वेळेस ऑनलाईन फोटो पोस्ट कराल तेव्हा असंच होईल असं नाहीये. पण यापैकी प्रत्येक गोष्ट कोणा ना कोणासोबत रोज घडते आहे, कदाचित त्या बंडखोर सैन्याची गोष्ट वगळता. तुम्ही सार्वजनिकरित्या पोस्ट केलेली कोणतीही माहिती ती शोधणाऱ्या कोणाकडूनही साठवली जाऊ शकते आणि तुमचा खाजगी संवाद जाहिरातदार, वृत्तसंस्था, सरकारे आणि गुन्हेगार यांच्या कोणाकडूनही मध्येच पकडला जाऊ शकतो आणि वाचला जाऊ शकतो. खरं तर दरवर्षी 10 दशलक्षहून अधिक अमेरिकन नागरिकांची ओळख चोरी होते. म्हणून तुम्ही ऑनलाईन कोणती माहिती पोस्ट करता याबद्दल काळजी घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं सॉफ्टवेअर अप टू डेट ठेवा आणि तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक साईटसाठी वेगळे आणि सुरक्षित पासवर्ड तयार करा. या समस्या कदाचित कधीही दूर होणार नाहीत जोपर्यंत आपण ऑनलाईन एकमेकांशी संवाद साधण्याचा संपूर्णपणे सुरक्षित मार्ग शोधत नाही. पण तोपर्यंत आपण काळजी घेत राहायला हवी. सॉरी टीम.